तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभ येथील उद्यानाच्या देखभालीस कार्यरत असलेले प्रभुराज कलशेट्टी यांचे काल सकाळी 11च्या सुमारास निधन झाले। हुतात्मा स्तंभाजवळ झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर गेले असता तोल जाऊन ते हुतात्मा स्तंभाच्या परिसरातील फरशीवर पडले। यावेळी कलशेट्टी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्राव झाला। परिसरातील लोकांना ही घटना समजताच मार्कंडेय रुग्णालय येथे घेऊन गेले, परंतु उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। कलशेट्टी हे पालिकेच्या उद्यान विभागात कार्यरत होते। ते भवानी पेठ येथे राहत होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। घरातील कर्ता पुरुष गेल्याने कलशेट्टी कुटुंबच उघड्यावर आल्याने कलशेट्टी यांचे नातलग मोठ्या दुःखात असल्याचे दिसून आले। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांना घटनेची माहिती मिळताच मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये मयत प्रभुराज कलशेट्टी यांच्या कुटुंबाची भेट घेतली। या ड्युटीवर असताना बलिदान चौकमध्ये आपल्या झाडाची छाटणी करत असताना त्यांना अचानकपणे पाय घसरून त्यांचं मरण पडले। त्यांना ताबडतोब रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि रुग्णालयामध्ये 5 वाजता त्यांचं निधन झालं। खरं तर झाडं साफ करत असताना त्याला लिफ्ट असलेली गाडी पाहिजे, म्हणजे ते जर तिथपर्यंत गाडीवर जाऊन झाडे छाटता यावं, झाडावर चढून मग जाऊन फांद्यावर उभारून जर करता झाडं छाटत असेल तर असल्या ह्या दुर्घटना होतच राहणार आहे। त्याची काळजी महानगरपालिकेने ताबडतोब घ्यावी। आज त्यांचा मृत्यू झालेला आहे अचानकपणे, आणि त्यांच्या अचानकपणे झालं तर त्यांना त्यांचे 2 मुलं आहेत, त्यांच्या पाठीमागे 2 मुलं लहान आहेत, त्यामुळे त्यांचा प्रपंचाचा भवितव्याचा विचार महानगरपालिकेच्या वतीनं मी आणखी साहेबांना भेटणार आहे आणि सांगणार आहे की त्यांचा विचार करायला पाहिजे। आणि त्याच्यानंतरनं त्यांनी कायम कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यानंतरनं त्यांच्या घरातल्या नोकरी मिळाली। सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे साहित्य न देताच त्यांना कामावर पाठवले जात आहे। त्यामुळे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतात। यामुळे अशा प्रकारे काम लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। आणि अशा या बिकट प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त क्रमांक 1 पवार साहेब आणि महापालिकेचे दुसरे अधिकारी मुलानी साहेब यांनी या ठिकाणी मार्कंडेय रुग्णालयात भेट दिली व त्यांनी प्रभुराज कलशेट्टीच्या 2 मुलांपैकी त्यांच्या पत्नीला आम्ही सर्व जे काही महापालिकेचे कायदेशीर प्रक्रियेतनं जे काही मदत करता येईल ते आम्ही करण्यास तयार आहोत, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं। फक्त या ठिकाणी एवढीच आपल्या माध्यमातून मागणी आहे की या प्रभुराज कलशेट्टीच्या कुटुंबियांना महापालिकेनं वाऱ्यावर न सोडता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मदत करावी आणि स्वतः सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आमचे मित्र बाळासाहेब आळसंदे यांनी घटनेचं त्यांना संपूर्णतः माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरनं आश्वस्त केलं की मी कलशेट्टी कुटुंबियाच्या पाठीशी आहे। अशा प्रकारचं त्यांनी व्हॉट्सअपद्वारे संदेश आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे।